सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी रश्मी हिवरे। आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी। सोयाबीन हातात न्यायाची याचना, असाळा येथील शेतकऱ्यांचा अनोखा संघर्ष। सततच्या मुसळधार पावसामुळे वरोरा तालुक्यातील असाळा गावातील शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक अक्षरशः सडून गेले। त्यांनी आपल्या शेतातील सडलेले सोयाबीन थेट लिफाफ्यात भरून जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव उईके यांना स्पीड पोस्टने पाठवले। गावातील जिल्हा परिषद शाळेत झालेल्या या सभेत शेतकऱ्यांनी एकमुखाने ओल्या दुष्काळाची तातडीने घोषणा करण्याची मागणी केली। त्यांच्या स्पष्ट मागण्या होत्या: हेक्टरी 50,000 रुपयांची आर्थिक मदत तात्काळ द्यावी। या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी केलं। यावेळी गावातील प्रमुख शेतकरी प्रमोद गायकवाड, भयाजी गायकवाड, आशिष जांभुळे यांच्यासह अनेक महिलाही या लढ्यात सहभागी झाल्या। सडलेल्या शेंगा, ओथंबलेले डोळे आणि हातात न्यायाची याचना हे दृश्य काळीज हेलावून टाकणारं होतं। आता खरा प्रश्न असा आहे की स्पीड पोस्टने पाठवलेली ही वास्तवाची साक्ष पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचेल का आणि त्यावर काही ठोस कृती केली जाईल का? सुवर्ण भारत, हेमचंद नेरकर, तालुका प्रतिनिधी, वरोरा। आज दिनांक 1/10/2025 ला असाळा या गावामध्ये सर्व शेतकऱ्यांनी म्हणजे आजपर्यंत आमच्या तालुक्यामध्ये पालकमंत्री कुठल्या शेतकऱ्याची शेतमालाची पाहणी करण्यासाठी आलेली नाही। त्यामुळे असाळा येथील सर्व ग्रामस्थांनी एक निर्णय घेतलेला आहे की आमच्या शेतातील सोयाबीन हे पीक पालकमंत्र्यांना स्पीड पोस्टद्वारे पाठवण्याचा आणि ते बघून माननीय पालकमंत्री साहेब यांनी आम्हाला त्यामध्ये एक चिठ्ठी टाकलेला संदेश दिलेला आहे की तुम्ही आमच्या गावाला आमच्या शेतात शेतपिकाची पाहणी करण्यासाठी आलेले नाही, अशा प्रकारचा एक संदेश म्हणून एक चिठ्ठी टाकलेली आहे लिफाफ्यामध्ये। ते चिठ्ठी बघून पालकमंत्री यांनी आमच्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयाची मदत करावी अशी मी असाळावासी तालुकावासियांतर्फे